साधारणतः उन्हाळा आला की दरवर्षी एखादी दोन अशी वानरं दिसायची, पण आज यावेळी जी संख्या दिसली ती जरा लक्षणीय होती. काय सांगाल? आता सध्या मार्च महिना चालू झाला आहे, ऊन सुद्धा तीव्र प्रमाणात वाढलंय. या पाठीमागं सुद्धा वानर या ठिकाणी आलेल्याचं बऱ्याचशा लोकांनी पाहिलंय. पण ह्या वर्षी आता सकाळी 11 वाजता ग्रामपंचायत सदस्य सुहास बडे यांनी फोन करून सूचना दिली का या ठिकाणी वानरांचा अंदाजे 50 ते 55 वानरांचा कळप बडेमाळ्या आणि खडेश्वराच्या डोंगरावर आलेला आहे. तो पाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो. तर खरंच पाहिल्यानंतर एक 50-55 वानर आम्हाला या ठिकाणी दिसली. आजपर्यंत एवढी वानर आम्ही कधी पाहिली नव्हती. गावाच्या ठिकाणी पाहिली होती ती जंगलात पाहिली होती, पण आज ह्या ठिकाणी मानवी अस्तित्व एवढी वानर आलीत. आता त्यांच्या अस्तित्वावर सुद्धा धोका आला आहे का हे या ठिकाणी पाहावं लागेल. पाण्याच्या स्रोताकडं या दिवसात वानर येत असतात, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात आल्यामुळं जंगलात असणारा पाण्याचा तुटवडा, त्या पाण्याच्या स्रोताच्या शोधात या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी वानर पाहिली असं आम्हाला या ठिकाणी वाटतं. बाकी काय आता मागच्या आठवड्यात ह्याच गावात तिथं खालच्या वस्तीमध्ये बिबट्या दिसला होता. हां, तर बिबट्याचा वावर हा वारंवार या ठिकाणी दिसतो, पण अजूनपर्यंत कोणत्या जीवाला धोका असं या ठिकाणी नाही. मेंढरानो हल्ला, कुत्र्यानो हल्ला हे या ठिकाणी आपण पाहत आलोय. त्याच्यावर सुद्धा शासनाने या ठिकाणी कठोर निर्णय घेऊन पिंजरे लावणे, नसबंदी करणे असे अनेक प्रकार उपाय आहेत ते अवलंबले पाहिजे असे आमचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. एकंदरीत आता पाहिलं तर म्हणजे वन्यजीव आता मानवी वस्तीकडे वळण्याचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे यातून, नाही का? हां, तर आता सध्या असं झालंय, जंगलतोड किंवा माणसाचा जंगलात जाण्याचा वावर हा वाढला, त्यामुळं जंगली प्राण्यांचा सुद्धा वावर मानवी वस्तीत वाढू लागला आहे. हा सुद्धा त्याचा मोठा रिझन आहे. याच्यावर सुद्धा शासनाने काहीतरी निर्णय घेतला पाहिजे.